नमस्कार, प्रियंकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ओले काजू कसे साफ करायचे ते दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। ओल्या काजूची भाजी खायला सर्वांनाच आवडते, पण ते ओले काजू कसे साफ करायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर इथं हातामध्ये मी ग्लोव्ज घातलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे ह्या काजूचा जो डिंक असतो तो ॲसिडपेक्षाही खूप भारी असतो। म्हणजे जर आपल्या स्किनला जर याचा डिंक लागला या काजूचा तर आपली स्किन जळून जाते, म्हणून मी हा ग्लोव्ज घातलेले आहेत। तर इथं मी विळी घेतलेली आहे आणि विळीवर मी काजू कापून घेते। हे पहा, अशा पद्धतीनं मी विळीवर काजू कापून घेतलेले आहे। हे पहा, बरोबर मध्यभागी गराच्या मध्यभागी कापला गेलेला आहे हा काजू। आता याच्यामध्ये हे सर्व जे गर आहेत या सर्व काजूमध्ये ते काढून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने हे गर काढून घ्यायचे। चमच्याच्या सहाय्याने मी असे हे गर काढून घेणार आहे, पण त्यासाठी प्रथम मी सर्व काजू कापून घेणार आहे। हे पहा, सर्व काजू मी विळीवर कापून घेतले। आता या काजूचा गर मी काढून घेते। अशा पद्धतीने चमच्याने हा गर काढून घ्यायचा। हा पहा, असा गर निघतो। सर्व काजूमधले गर मी बाजूला करून घेते, मोकळे करते। हे पहा, काजूमधले सर्व गर मी काढून घेतलेले आहेत। आता हे गर मी एका स्वच्छ कापडाने मी पुसून घेते। असं पुसल्यामुळे हा जो डिंक आहे तो सुद्धा पुसला जाणार आणि काजू एकदम असे फ्रेश होणार। जेवढी साले निघतील तेवढी काढून घ्यायची आणि सर्व असे काजू हे पुसून घेतल्यावर हे काजू 5 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये वाफवून घ्यायचे। वाफवताना थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे हे साली पण निघल्या जातात। जे शिल्लक राहतात साली या गरांना तेही निघल्या जातात। आणखीन डिंकसुद्धा निघतो। जितकं होईल तेवढे हे काजू गर हे पुसून घ्यायचे कापडाने। हे पहा, अशा पद्धतीने मी पुसून घेते सर्व। हे पहा, सर्व काजू मी एकदम साफ करून स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ओतून घेते। गरम पाणी ओतल्यामुळे जर डिंक जर असेल तर तो निघून जाणार। हे काजूगर आता खायला तयार आहेत। तुम्ही देखील ओले काजू अशा प्रकारे साफ करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।